ओबीसीचा आकडा किती मोठा आहे. जरांगे काय म्हणतो, ओबीसीच्या सभेला जाणाऱ्याला पाडा. मग आता ओबीसीच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्याला आणि जरांगेला पाठिंबा देणाऱ्याला तुम्ही आम्ही मतं द्यायची का? द्यायची का? 500 रुपये आल्यावर द्यायची, 1000 रुपये आल्यावर द्यायचं नाही. 2 सप्टेंबरच्या अगोदर जर ओबीसीचे नेते बोलले असते तर हा 2 सप्टेंबरचा जी.आर. काढण्याचं धाडस या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केलं नसतं. जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेमध्ये तुमच्या आमच्या आरक्षणाचा कायदा लिहिला जात नाही. तुमच्या आमच्या आरक्षणाचा कायदा मुंबईमध्ये विधानसभेत लिहिला जातो. तिथं बोलायला एकही माणूस नाही. ओपनच्या जागेवर ओबीसी उभा राहणार आहे आणि आम्ही जे प्रचाराला जाणार आहे ते ओबीसीच्या जागेवर नाही. यामध्ये प्रामुख्यानं बोरगाव आहे, पातरवाला खुर्द आहे, पातरवाला बुद्रुक आहे, गुंतेगाव आहे, मालेगाव आहे, गुळज आहे, पंचाळेश्वर आहे, सुरळेगाव आहे, ठाकरवाडी, जळगाव गायकवाड, त्याचबरोबर गायबी तांडा, माटेगाव, परत कुंभे जळगाव, ब्रह्मगाव, अंतरवाली, देवपिंपरी, ही जी उमापूर आणि उमापूरच्या पंचक्रोशी मधली वाड्या वस्त्यावरची तांड्यावरची सर्व गावगड्यातली 18 पगड जातीची माणसं, ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातली माणसं, बलुतेदार अलुतेदार माणसं, एससी एसटी माणसं, त्याचबरोबर माझ्या मुस्लिम समाजामधली जे आजही विकासाच्या प्रक्रियेपासून कोसोमैल दूर आहेत, या सर्व माणसांच्या वतीनं खरं तर आज उमापूर झडपी सर्कलमध्ये हा जो मेळावा होतोय, आता माझ्या भाषणाच्या अगोदर इथं विचारपीठावरती उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी महाराष्ट्राचं आराध्य दैवत खंडोबाचा तळी उचलण्याचा हा कार्यक्रम केलेला आहे. ही तळी उचलली जात असताना काही माणसांना प्रश्न पडला असेल, अरे हा कार्यक्रम चालू असताना अचानक मध्येच यांनी काय केलंय. मला जबाबदारीनं माझ्या ओबीसी बांधवांना सांगायचंय, महाराष्ट्राच्या 18 पगड जातीचं आराध्य दैवत असलेला खंडोबा, जो खंडोबा या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे, जो खंडोबा मारवाड्याचं कुलदैवत आहे, ब्राह्मणाचं कुलदैवत आहे, जो खंडोबा बलुतेदार अलुतेदार भटक्या विभक्त जाती जमातींचं कुलदैवत आहे, दीन दलितांचं कुलदैवत आहे. या महाराष्ट्राला एका पिवळ्या समतेच्या धागेमध्ये गुंफण्याचं काम जर कोण करत असेल तर ते महाराष्ट्राचं आराध्य दैवत खंडोबा करतो. आणि त्या खंडोबाची तळी आम्ही यासाठी उचलली. तळी उचलत असताना त्या तळीला आम्ही 18 पगड जातीच्या लोकांनी त्याला हात लावलाय. आम्ही ही वज्रमूठ बांधत आहोत की महाराष्ट्रामधला ओबीसी एकत्र येत आहे, आपल्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी एकत्र येत आहे, आपल्या संविधानाच्या संरक्षणासाठी एकत्र येत आहे. महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या समतेच्या विचाराचं हे संविधान वाचवणं तुमचं आमचं कर्तव्य आहे आणि त्यासाठी आम्ही आज ही तळी उचललेली आहे. खऱ्या अर्थानं गेवराईमध्ये आलं, उद्या बीडमध्ये सभा होती, उद्या बीडमध्ये माननीय छगनरावजी भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये या महाराष्ट्रामधल्या ओबीसींचा एल्गार होणार आहे. ओबीसींचं आरक्षण तर आम्हाला वाचवायचंच आहे, पण या बीड जिल्ह्याच्या आजूबाजूच्या परिसरामधल्या माणसांच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण करायचा आहे. त्यांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण आहे, दहशतीचं वातावरण आहे. आम्ही या महाराष्ट्राचे नागरिक आहोत का? आम्ही या देशाचे नागरिक आहोत का? आम्हाला इथं जगण्याचा अधिकार आहे की नाही? आम्हाला मताचा अधिकार आहे की नाही? असा प्रश्न माझ्या गावगाड्यामधल्या ओबीसी बांधवांच्या मनामध्ये पडलेला आहे. त्या माणसांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करायचा आहे आणि आमचं 2 सप्टेंबरला या महाराष्ट्र शासनानं एक गव्हर्नमेंट रिझोल्युशन पारित केला. आमच्या ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता, बघा मी जबाबदारीने बोलतोय, धक्का न लावता
म्हणजे आरक्षणाला धक्का लावलाय का? नाही. तुमच्या आरक्षणाला धक्का लावलाय का? नाही. तुमच्या ओबीसी विजयंती आरक्षणाच्या झोपडीला धक्का लावलाय का? नाही लावला. पण काय केलंय माहितीये का? एक GR काढला आणि महाराष्ट्रामध्ये राज्यकर्ते जमात असलेला आमचा मराठा बांधव त्या झोपडीमध्ये आणून सोडला. मग आता झोपडीमध्ये आम्ही जे बांधव आहेत, आम्ही 300, 400, 450 जात बांधव आहोत. एवढे सगळेजण आमच्यामध्ये आत्ता कुठेतरी एखादा पंचायतीचा मेंबर, आत्ता कुठेतरी एखादा शिक्षक, लईच पोरग चांगला अभ्यास करणार असेल तर एखादा PSI, एखादा तहसीलदार, आणि लईच चांगलं जर वातावरण मिळालं तर एखादा UPSC मध्ये कलेक्टर व्हायला लागला होता. राजकारणाचा विचार करायचा म्हटलं तर आत्ता कुठं तर माणसं सभापती, कुठं झडपी मेंबर, कुठं पंचायतीचा मेंबर बनायला लागली होती. त्याचं कारण असं आहे, विश्वनाथ प्रताप सिंगांनी 1994 साली तुम्हाला आम्हाला जे ओबीसीचं आरक्षण दिलं, ते आरक्षण आज रोजी तुमचं आरक्षण संपलेलं आहे. कसं संपलेलं आहे? आता बबनराव तायवाडेंच्या भाषेत सांगतो की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला नाही असं कोण म्हणतं? बबनराव तायवाडे. असं कोण म्हणतं? महाराष्ट्रातले आमदार आणि खासदार. असं कोण म्हणतं? महाराष्ट्रातले 99% मंत्री माननीय भुजबळ साहेब सोडले आणि एका दुसरे 2-3 मंत्री सोडले तर महाराष्ट्रातलं आरक्षणाला धक्का लागत नाही असं कोण म्हणतंय? ते सत्ताधारी म्हणतंय. 2 सप्टेंबरला जो GR काढला त्या GR अन्वये या महाराष्ट्रामधल्या मराठा समाजाला ओबीसीच्या आरक्षणामध्ये, ओबीसीच्या झोपडीमध्ये कोंबण्याचा प्रयत्न झालाय. मग ज्यांचे आमदार, ज्यांचे खासदार, ज्यांचे मंत्री, ज्यांचे कारखानदार, ज्यांचे वतनदार, जे जहागीरदार, गावच्या गावगाड्यातल्या गावच्या पॅनल प्रमुखापासून, सोसायटीच्या प्रचार प्रमुखापासून ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंत कोण असतं? तर आमचा मराठा बांधव. बरोबर आहे का? चुकीचं आहे? बरोबर आहे का? बीड जिल्ह्यामध्ये आम्ही बोलतोय, उद्या बीड जिल्ह्यामध्ये ओबीसींचा मेळावा होतोय, तरी सुद्धा गेवराई तालुक्यामधल्या उमापूरमध्ये आम्ही आलोय. तर आम्ही गावगाड्यातली पोरं आहे, आम्ही आमदार खासदाराची पोरं नाही. आम्ही सर्वसामान्य कुटुंबामध्ये ऊसतोड मजुरीचं काम करणारी, मेंढपाळीचा व्यवसाय करणारी, गावगाड्यामध्ये बलुत्या आलुत्याचं काम करणारी, भटक्या विमुक्त जाती जमातीमध्ये काम करणारी, शारीरिक श्रमाचं काम करणाऱ्या माणसांचे प्रतिनिधी आहोत. आता काही जण म्हणतील यांच्या सभेला माणसं किती, यांच्याच हे बोलतात किती, आमदाराच्या विरोधात बोलतात, खासदाराच्या विरोधात बोलतात, मंत्र्यांच्या विरोधात बोलतात. हो, आम्ही बोलतोय ना, कारण आमचं आज रोजी आरक्षण संपलेलं आहे. संपलेलं आहे याचं कारण असं, आम्ही मराठा बांधवांच्या स्पर्धेमध्ये टिकू शकत नाही. एखादी शिक्षकाची जागा निघाली, एखादी शिक्षकाची जागा एखाद्या संस्थेत निघाली, त्या संस्थेचा मालक कोण आहे सांगू शकाल? शिक्षण संस्थेचा मालक कोण आहे? आहे की नाही? कुणाच्या शिक्षण संस्था? रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष कोण? या महाराष्ट्रामधल्या शिक्षण संस्थांचे प्रमुख कोण? तुमचा आमचा माणूस ओबीसी मधून सिलेक्ट होईल का? होणार नाही. तुमचा आमचा माणूस पंचायतीचा मेंबर, झडपीचा मेंबर, झडपीचा अध्यक्ष, पंचायत समितीचा सभापती, एखाद्या नगरपालिकेचा नगराध्यक्ष, एखाद्या शहराचा महापौर तुमचा आमचा माणूस होईल? नाही होणार. गावगाड्यातल्या 18 पगड जातीचं आरक्षण आज रोजी गेलंय. माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्हाला सांगायचंय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आरक्षण दिलं. गावगाड्यामधल्या बलुत्याला, आलुत्याला, गावगाड्यामधल्या 18 पगड जातीच्या माणसाला, गावगाड्यातल्या दीनदलिताला, या समाज व्यवस्थेमधल्या आदिवासी बांधवाला,
या व्यवस्थेमध्ये गावच्या ग्रामदैवताच्या गाभाऱ्यामध्ये सुद्धा प्रवेश मिळाला नाही. त्या माणसांचं प्रतिनिधित्व मिळण्यासाठी हे आरक्षण दिलंय. जरांगे नावाचा माणूस उठतो, आमची पोरं गरीब झाली, आमची पोरं गरीब झाली, आम्ही 20 एकरावरनं 2 एकरावर आलो, आम्ही 50 एकरावरनं 10 एकरावर आलो. अरे तुझ्या नावावर 7-12 तर आहे. पण गावगाड्यामधल्या भटक्या विमुक्त जाती जमातीच्या माणसांवरती 7-12च नाही. त्यांचं काय करायचं? म्हणून माझी तुम्हाला गावगाड्यातल्या 18 पगड जातीच्या लोकांना विनवणी आहे, या माणसाने तुमचं आमचं आरक्षण आज रोजी संपवलंय. गावगाड्यातली कोण माणसं? मी हे का सांगतोय तुमच्या समोर? अगदी एक 15-20 मिनिटांमध्ये मी माझं मनोगत व्यक्त करेन. गावगाड्यामधला ही वज्रमुठ आहे एकीची. बळीराम तात्या तिची तळी उचललेत. या माणसांना सगळ्यांना खंडोबाच्या साक्षीने सांगितलंय की आता ओबीसीनी एकत्र यायचंय. काय करायचंय? एकत्रित यायचंय. कोण आहेत ओबीसी? माळी, साळी, कोळी, तेली, हटकर, धनगर, सनगर, वंजारी, लोणारी, परीट, गुरव, गडशी, नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, पेडर, रामोशी, बेलदार, वडार. माझ्या मुस्लिम समाजामधला तेली, तांबोळी, छप्परबंद, कासार, ही माणसं नाहीत ओबीसी. मुस्लिम समाजामध्ये 60% लोक ओबीसी आहेत. किती टक्के? 60%. अरे ओबीसीचा आकडा किती मोठा आहे? ओबीसी बांधव 60%. 60%. मग दलित, एससी आणि एसटी 20% झाले. किती टक्के झाले? 80%. उरले किती टक्के? 20%. जरांगे काय म्हणतो? ओबीसीच्या सभेला जाणाऱ्याला पाडा. मग आता ओबीसीच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्याला आणि जरांगेला पाठिंबा देणाऱ्याला तुम्ही आम्ही मतं द्यायची का? द्यायची का? 500 रुपये आल्यावर द्यायची? 1000 रुपये आल्यावर द्यायचं नाही. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्या मताला लाख मोलाची किंमत दिली. आता इथं बसलेल्या एका माणसानं हात वर करा बघू बरं. एक माणसानं हात वर केला की नाही? नाव सांगा तुमचं. रावसाहेब काळे. बरोबर का? काय काम करता सांगा? हमाले काम करतो. आता थांबा, अरे कथा संपली नाही, इथं थांबा. आता इथं बसलेल्या रावसाहेब काळे नावाचा एक माणूस आहे, रामेश्वर काळे. बरोबर का? तुम्ही बटन दाबल्यावर एकच मत पडतंय ना? आणि ऐका, तुमचं मी घेतो. ऐका. रामेश्वर काळे, तुम्ही बटन दाबल्यावर एकच मत पडतं की नाही? आणि मग गेवराईचा आमदार काय नाव? विजय पंडित. त्यांना बटन दाबल्यावर किती मतं पडतात? किती मतं पडतात? एकच पडतं की नाही? मी काय बोलतोय लक्षात येतंय का तुमच्या? इथल्या बसलेल्या एका माणसानं बटन दाबलं तर एकच मत पडतं. आणि इथल्या आमदार, खासदार, वतनदार, तरकदार, जागीरदार कुणी जरी बटन दाबलं तर किती मतं पडतात? एकच पडतं की नाही? एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य. आणि ओबीसीची संख्या किती? ओबीसीची संख्या 60%. एससी एसटी बांधवांची ऍड केली तर किती टक्के? 80%. मग आपण हातामध्ये काय घेतलंय? कटोरा. आम्हाला आरक्षण द्या आणि आम्हाला रस्ता द्या. बरोबर आहे का? आम्हाला स्कॉलरशिप द्या आणि आम्हाला नोकरी द्या. तुम्ही कधी कारखाना मागितला का? कारखाना मागितला का? कारखाना मागितला का? कोयता मिळाला? काय मिळाला? कारण गावगाड्यातला ओबीसी बांधव संघटित नाही. गावगाड्यातली 18 पगड जातीची माणसं जातीमध्ये भांडताना दिसत आहेत. आता जातीमध्ये भांडून चालणार नाही, तर ओबीसी म्हणून तुम्हाला आम्हाला एकत्र यावं लागेल. इथल्या आमदार खासदारांना धडा शिकवावा लागेल. ज्या माणसांनी जरांगेला पाठिंबा दिला त्या माणसांना, त्या आमदारांना, त्या खासदारांना
खासदार कोण आहे तिथले? कोण आहेत माहित नाही? आले होते का नाही इकडे कधी? नाही माहित. अरे काय कोण आहेत मला पण माहित नाही कोण. मी मनोज जरांगेमुळं खासदार झालोय म्हणणारे बजरंग बाप्पा सोनवणे आमचं आरक्षण संपत असताना बेकायदा मागणी जरांगे पाटील करत असताना त्या मागणीला पाठिंबा कोणी दिला तर बीडच्या खासदारानं दिला, या गेवराईच्या आमदारानं दिला. ओबीसीच्या कार्यकर्त्यावरती हल्ले करण्याचं महापाप गेवराईच्या आमदारानं केलंय. गेवराईच्या चौकामध्ये लक्ष्मण हाकेच्या गाडीवर दगडफेक करणारा आणि पवन करवर सारख्या छोट्या कार्यकर्त्याचे हातपाय मोडणारी कोण माणसं आहेत? तर ज्यांना तुम्ही आम्ही मतं दिली, ज्यांना तुम्ही आम्ही आमदार केलं. आणि काय बोलतो भाकर माहितीये का? भाकर म्हणतो आम्ही 3 पिढ्याचं राजकारण करतोय, पण आम्ही कधी ओबीसी बांधवांना आम्ही कधी त्रास दिला नाही. काय म्हणला गडी पुन्हा? म्हणला आमचा तालुका गुन्ह्या गोविंदानं नांदतोय. आम्ही याला सभापती केला, त्याला जिल्हा परिषद सदस्य केला, त्याला सरपंच केला. अरे याला सरपंच केला, त्याला सभापती केला, त्याला जिल्हा परिषद सदस्य केला, त्याला सरपंच केला, म्हणजे आम्ही जन्म घेतलाय सरपंच व्हायला, आम्ही जन्म घेतलाय पंचायतीचा मेंबर व्हायला, आणि तुम्ही जन्म घेतलाय आमदार व्हायला, तुम्ही जन्म घेतलाय कारखानदार व्हायला, तुम्ही जन्म घेतलाय आम्हाला मारायला. आता उद्याच्या निवडणुकीमध्ये आमच्या दारात येशील का नाही येशील? येणार का नाही येणार? येणार का नाही? मग तुमच्या आमच्या लेकरांचं, तुमच्या आमच्या पुढच्या पिढीचं भवितव्य असलेलं ओबीसीचं आरक्षण ज्या जरांगेच्या सांगण्यावरनं ज्या महाराष्ट्र शासनामध्ये गेलं, त्यावेळी तुम्ही आमचे आमदार म्हणून काय करत होता? हा प्रश्न विचारायचा का नाही विचारायचा? विचारायचं का नाही? विचारायचं की नाही? आणि आता जर तुम्ही शांत बसला, करा किंवा मरा, डू ऑर डाय. आता जर तुमचं आरक्षण गेलं, दसरा दिवाळी संपली की हातामध्ये कोयता, ट्रॅक्टरची टायर फुटायत आणि कुठल्या कारखान्याला जायचं, उचल किती मिळल्या आणि किती फिटली. बरोबर आहे का चुकीचं आहे? गावगाड्यातल्या सर्वसामान्य माणसाला या लोकशाहीमध्ये हक्क, अधिकार, मान, सन्मान, इज्जतीने जगण्यासाठी, प्रतिनिधित्वासाठी हे आरक्षण दिलं गेलंय. आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा प्रोग्राम नाही, आरक्षण म्हणजे घरावर सोन्याची कौलं घालण्यासाठी नाही. आणि जरांगेच्या भाषेमध्ये सांगायचं म्हणलं तर प्रत्येकाच्या घरामध्ये कलेक्टर होणार आहे आरक्षण मिळाल्यावर, प्रत्येकाच्या घरामध्ये झडपी मेंबर होणार आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये तहसीलदार होणार आहे. नाही, आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व आहे. आरक्षण म्हणजे गावगाड्यातल्या हर एक माणसाला इथल्या निर्णय प्रक्रियेत सामावून घेणं आहे. ज्या ज्या माणसाला शारीरिक श्रमाची कामं करावी लागली, हिणतेची कामं करावी लागली. अरे आमचा एखादा नाभिक बांधव जर गावाच्या वेशीतनं चालायला लागला तर त्याच्याकडे वेगळ्या भावनेनं बघितलं जातं. एखादा पलिट बांधव, एखादा कुरमुड्या जोशी, एखाद्या फासे पारधी गावात आला तर त्याचा पाल 8 दिवसाच्या पलीकडे त्या गावात राहायचा त्याला अधिकार नाही. आहे का अधिकार? एखादा कैकाडी आला, एखादा घिसाडी आला, किती दिवस राहतो घिसाडी तुमच्या गावात? 2-4 दिवस. गावातल्या इकडांना धार लावली, उचल पाल, पुढच्या गावाला चाल. त्याला सर्टिफिकेट मिळत असेल का बीजेएनटीचं? त्याला ओबीसीचं सर्टिफिकेट मिळत असेल का? आणि 2 सप्टेंबरला या महाराष्ट्र शासनानं JR काढला आणि परत त्या कुळ शोधायला, वंशावळी शोधायला शिंदे समिती नावाची समिती स्थापन केली. अरे आमच्या गावगाड्यामधल्या या भटक्या विमुक्त जाती जमातीच्या दाखला जर काढायचा म्हटलं, एखादे 10वी पास झाल्यानंतर आमच्यातल्या एखाद्या माणसाला जातीचा दाखला काढायचा म्हटलं तर 6-6 महिने त्या तहसील कार्यालयाचे हेलपाटे घालावे लागतात. घालावे लागतात की नाही? घालावे लागतात की नाही? आणि यांना या लातूर जिल्ह्यामध्ये एक रेणापूर तहसील, रेणापूर तालुक्याचं गाव आहे,
2 सप्टेंबरचा GR निघाला. 2 सप्टेंबरचा GR निघाल्यानंतर 3 तारीख आहे. 3 तारखेला एका माझ्या मराठा बांधवानं जातीचा दाखला काढायला सकाळी 12:30 वाजता अर्ज केला आणि त्याला जातीचा दाखला संध्याकाळी 6:10 मिळाला. लगेच सकाळी 12:30 वाजता अर्ज केला आणि संध्याकाळी 6:10 त्याला दाखला मिळाला. एवढी तत्परता, एवढं शासन ऍक्टिव्ह झालंय. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांना माझं सांगणं आहे, गावगाड्यातला ओबीसी एकत्र येतोय, गावगाड्यातला ओबीसी जागा झालाय, गावगाड्यातली माणसं एकीची शपथ घेत आहेत. इथून पुढच्या कालावधीमध्ये जर आमच्या ओबीसी बांधवांना जर तुम्ही गृहीत धरून पुढे चालणार असाल तर आम्ही तुम्हाला मतदान का करायचं. अरे एक स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे नावाचा माणूस होता, माधव, ओबीसी मुख्यमंत्री म्हणतात की ओबीसी आमचा डीएनए. या भारतीय जनता पार्टीचं कमळ आज माझ्या अगोदर कोणतरी बोलत होतं मोठमोठ्याने की आम्ही कमळाला मतदान दिलं, आम्ही कमळाला मतदान दिलं, आम्ही कमळाला मतदान दिलं. चूक केली का आम्ही कमळाला मतदान देऊन? भारतीय जनता पार्टीनं स्वतःला ओबीसीचा डीएनए म्हणून एका बाजूला सांगायचं आणि दुसऱ्या बाजूला ओबीसीचं आरक्षण संपवणारा 2 सप्टेंबरचा GR काढायचा. ओबीसीच्या बाजूने एकही आमदार बोलायला तयार नाही, एकही खासदार बोलायला तयार नाही. माननीय छगनरावजी भुजबळ बोलतायत तर त्यांना घेरण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. अरे एक स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे नावाचा माणूस होता, भाजपचा देशाचा नेता होता, पण दिल्लीला ज्यावेळी जातनिहाय जनगणनेचा प्रश्न आला, ओबीसीचा प्रश्न आला, तेव्हा भाजपचा देशाचा नेता त्या संसदेला घेराव घालण्यामध्ये रामविलास पासवान, लालू प्रसाद यादव, माननीय समीरजी भुजबळ या सगळ्या माणसांच्या खांद्याला खांदा लावून त्या संसदेला घेराव घालण्याचं काम कोणी केलं तर ते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी केलं. काय चाललंय? 94ला तुम्हाला आम्हाला ओबीसीचं आरक्षण भेटलं, विजयंतीचं आरक्षण भेटलं. कुठेतरी माणसं पुढे येऊन कुठेतरी बोलायला लागले, कुठेतरी भाषण करायला लागले, कुठेतरी येऊन एखाद्या पंचायतीचा मेंबर व्हायला लागले. लगेच या महाराष्ट्रामध्ये आंदोलन उभं राहिलं. ज्या बीड जिल्ह्यामधून हे आंदोलन उभं राहिलं त्याच बीड जिल्ह्यामध्ये उद्या ओबीसीचा एल्गार मेळावा होतोय. बळीराम तात्या, नवनाथ आबा, तांदळे साहेब, आगाव सर, सगळ्या लोकांना, बारगजे साहेब, माऊली, सरपंच, सगळ्यांची नावं घेतोय मी. उद्या ओबीसीचा एल्गार मेळावा होतोय. थोडासा लेट झालाय, हरकत नाही. ही जर ओबीसीची वज्रमोट जर 2 सप्टेंबरच्या अगोदर या महाराष्ट्रामध्ये दिसले असते, 2 सप्टेंबरच्या अगोदर जर ओबीसीचे नेते बोलले असते तर हा 2 सप्टेंबरचा GR काढण्याचं धाडस या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केलं नसतं. खूप जबाबदारीने बोलतोय. उद्या ओबीसीचा एल्गार मेळावा होतोय, पण गेवराईमधल्या उमापूर गावामध्ये खंडोबाच्या साक्षीनं सांगतोय, ओबीसी बांधवांनो, जर तुम्ही एकत्रित नाही आला तर तुमच्या आमच्या पुढच्या पिढ्यांचं भवितव्य संपलेलं असेल. कोयते घ्यायची, ऊसतोडीला जायचं, मेंढरं घ्यायची, राखायला जायची, सकाळी उठलं बैलगाडी घ्यायची, रानात कामाला जायचं, कपाशी लाव, हेच करायचं, दुसरं काय करायचं. तुमच्या आमच्या घरामधलं एखादं लेकरू जर अभ्यास करून त्याला वाटलं मला तहसीलदार व्हायचंय, तुमच्या आमच्या घरामधली एखादी लेक तिला वाटलं मला या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमदार म्हणून निवडून जायचंय, जाऊ शकेल? तुम्हाला स्वप्न पडतात का? आमदारकीची स्वप्न पडतात? आणि एखाद्याला आमदारकीचा अर्ज भरल्यावर तुम्ही काय म्हणता, हे जो काय हाय तवा. आमचे बळीराम तात्या उभे राहिले होते, 26-27 हजार मतं घेतली. आमच्या गेवराईमध्ये प्रियांकाताई खेडकर उभ्या राहिल्या होत्या. गेवराईमध्ये त्या तुमच्या आमदाराला कोणीतरी सांगा, एकच दिवस गेवराई मतदारसंघामध्ये आलो होतो, किती मतं पडली? 33,000. एकच दिवस, एकच दिवस, एकच सभा, ती पण अर्ध्या तासाची. बरोबर आहे का? चुकीचं आहे. आणि आम्ही जर आठवड्याभर जर वेळ दिला तर
एक 10-12 गट व्हायचे, एक एक सभा दिली तर. कारण गाव गाड्यामध्ये तुमची आमची संख्या जास्त आहे. निवडणुका आल्या की मताला तुम्ही, आणि कारखान्याची परवानगी द्यायची वेळ आली की पाहुणं रावळं, विधानसभेचं तिकीट द्यायची वेळ आली की पाहुणं रावळं, लोकसभेचं तिकीट द्यायची वेळ आली की पाहुणं रावळं. आणि ह्याचं काय आहे आणि त्याचं काय आहे ते बघा. गेवराईच्या पलीकडे एक माजलगाव मतदारसंघ आहे आणि तिथला आमदार कोण आहे? प्रकाश सोळंकी. काय म्हणलं माहितीये का काल परवा? म्हणला मी पण पालकमंत्री झालो असतो. आता हे सांगावं लागते लोकांना, इसकाटून सांगावं लागते. मी पालकमंत्री झालो असतो म्हणलं, माझी जात आडवी आली. म्हणला काय आडवी आली? जात आडवी आली. आयला देवाने जर आम्हाला परवानगी दिली जन्माच्या अगोदर तर आम्ही देवाकडे ही जात दे बाबा आम्हाला म्हणून सांगितलं असतं की आम्हाला कारखानदार होता आलं असतं, आम्हाला महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री होता आलं असतं. कोण झालं उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचं? थांबा थांबा, अरे थांबा, इतिहास. जयप्रकाश सोळंकी म्हणतात माझी जात आडवी आली. पालकमंत्री पदाला बीडच्या यांचा बाप ज्यावेळी महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री झाला त्यावेळी यांची जात नाही का आडवी आली? आणि तुम्हाला एवढ्या वेळा आमदार म्हणून निवडून दिलं त्यावेळी आमच्या लोकांनी जात बघितली का? गाव गाड्यातल्या 18 पगड जातींच्या हक्काचं, अधिकाराचं आणि या लोकशाहीमधलं मान आणि सन्मानाचं, इज्जतीचं वागणूक जर तुम्हाला इथून पुढच्या कालावधीमध्ये मिळायची असेल तर सर्वसामान्य माणसाला मतदान करायला शिका, आपल्या घरातल्या माणसाला मतदान करायला शिका. मग आता तुम्ही म्हणणार सर त्यांचा कारखाना कुणीकडं आणि आपल्या माणसाकडं कुठं काय हाय? बरोबर आहे का चुकीचं आहे? बेंद्राचा सण आपण करतो की नाही? बेंद्राचा सण करतो की नाही? काय काय करतो आपण बैल पोळ्याला? सकाळी लवकर उठायचं, शांत ऐकायची बरं का कथा. सकाळी उठायचं, बैलाला धुवून आणायचं, त्याच्या शिंगाला घासून घ्यायचं, त्याला रंग लावायचा, त्याला शेंब्या घालायच्या, त्याला कंडा घालायचा, परत त्याला धुतलेला असतो, परत त्याच्यावरती नक्षी काढायची आणि संध्याकाळच्या टायमाला काय करायचं? हलगी लावायची. आणि हलगी लावून काढण्या लावून कुठं न्यायचं? गावाच्या ग्रामदैवताच्या समोर हलगी लावायची. हे वाजत गाजत रंगवून त्याला शेंब्या घालतय, कोण झोल घालतय आणि पुन्हा त्याला त्या बेंद्राची मिरवणूक काढून घरी आणायचं. घरी आणल्यावर काय करते ती? घरातला पुरणपोळीचा सुग्रास असा नैवेद्याची एक निवरुंगी त्याला खाऊ घालायची. निवरुंगी पोट भराय पुरतं पण नाही, एक निवरुंगी किंवा एक पोळी घालायची का नाही? झालं का नाही? बेंद्राला करतो का नाही आपण? आणि बेंदूर जसा जसा संपला, रात्र जशी जशी संपली, दुसऱ्या दिवशी बैलाला काय करतो? काय करतो? कशाला लावतो? कामाला. निवडणूक आली, निवडणूक आली, अरे ते नाईकाच, ओ नाईक साहेब नमस्कार, अरे थांब 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 थांब, ही वाकरू ओढतोय, थांब जरा त्याच्या खांद्यावर हात ठेवू. वाकरू ओढायला लागलेल्या शेतकऱ्यांबरोबर फोटो काढतोय लगेच. सर्वसामान्यांचा नेता, कुणाचा? सर्वसामान्यामध्ये मिसळणारा आमदार. 5 वर्ष तुमच्याकडे कधीही येत नाही, येऊ शकत नाही. काय पडलंय हो? देणे घेणे काय हो त्यांना? कारण या महाराष्ट्राचं राजकारण सत्तेमधून पैसा आणि पैशामधून सत्ता. ताटातनं सांगलं वाटीत. एक पंडित पडले, दुसरे पंडित आले, दुसरे पंडित पडले, पवार आले, पवार गेले, पुन्हा पंडित आले. आणि तुम्ही हाय कोय त्याला. आता एक उदाहरण सांगतो, मगाशी सांगता सांगता एक शेवटचं उदाहरण सांगतो. भाषण काय करायचं, किती करायचं? आणि बघा उद्या पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. आता काही बरं सांगितलं. आता या परिसरामध्ये माझ्या अगोदर भाषण केलं बघा. आमचे काय पहिल्यांदा भाषण केलं आमच्या अगोदर राजाभाऊ पोकळे, बरोबर का? आता गावातल्या सरपंच पदासाठी भांडायचं नाही, गावातल्या पंचायतीच्या पदासाठी भांडायचं नाही, जिल्हा परिषदच्या पदासाठी भांडायचं नाही. ओबीसी हा, अरे राईट बोला, राईट. काय करायचं? आमदारकी सांगतो सांगतो, मुद्द्यावर येतो, मुद्द्यावर बाबा, हो बाबा, मुद्द्यावर येतो, मुद्द्यावर. अरे सरपंच झाल्यावर काय होतं? शाळेचं पत्र बसव, नाहीतर बल्ब जातो एखादा वरचा, बल्ब बसव.
रस्त्याला मुरुम टाक, नाहीतर समाज मंदिर आण. एवढंच ह्याच्या पलीकडे काय आहे का? नाही ना, ह्याच्या पलीकडे काय. आता सरपंच पद, पंचायती मेंबर, झडपी मेंबर, आता जरांगेचे पै पाहुणे भाऊकी कुळातले सगळे आता ही पदं घेणार आहेत. पण आता ओबीसी बांधवांना माझं आव्हान आहे, गाव वगाड्यामध्ये तुम्ही 60%, SC/ST बांधव 80%. आता या आमदारांना आणि खासदारांना धडा शिकवायचा. तुमच्या आमदारकीचा खासदारकीचा मार्ग आमच्या वाड्यावरून, वस्त्यावरून, तांड्यावरून, पाड्यावरून, गल्ल्यामधून जातो. आता काही जण म्हणतील आता तुम्ही एक होणार का? आता बाबांनी सांगितलंय मगाशी आमदार बनायचं. काय बनायचं? बनलं पाहिजे की नाही? अरे जोपर्यंत या गावगाड्यामधला बलुतेदार या महाराष्ट्राच्या कायद्याच्या सभागृहात जाणार नाही तोपर्यंत बलुतेची भाषा कोण बोलेल? एक नाभिक या महाराष्ट्राचा कधी आमदार झाला का? एक सुताराचा माणूस महाराष्ट्राच्या कायद्याच्या सभागृहात आमदार म्हणून गेला का? नाही. एक बेरडाचा माणूस, बेरड समाजाचा माणूस, एक होलार समाजाचा माणूस, गाव वगैरेतला एकही माणूस महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमदार म्हणून एक कासार गेला, एक शिकलगार गेला, एक छप्परबंद गेला. कोण बोलणार तुमच्या प्रश्नावर? अरे पंडित गेला, सोळंकी गेला, बजरंग गेला, कारखान्याला पैसा आणतील. तुमच्या बलुते आलो त्याला नाभिक समाजाची लोक आहेत तिथं. आता तुमच्या दुकानाला 1 लाख रुपयाचं कर्ज देणारी एखादी योजना या महाराष्ट्रामध्ये आहे का? नाही. आता फिरून एका प्रश्नावर येतो. माळी, धनगर, वंजारी, तेली. माळी, धनगर, वंजारी, तेली, कोकणातला कुणबी आणि विदर्भातला कुणबी, या लोकांनी पुढे आलं पाहिजे. गावगाड्यातल्या बलुत्याला आलं त्याला समजावून सांगितलं पाहिजे हक्क अधिकार. आता काही माणसं म्हणतील माझं बरं चाललंय, माझ्या घरावर स्लॅब पडलाय, पोरग ड्रायव्हरकीचं काम करतोय आणि आता मुलगा पण शिकलाय चांगला, कम्प्युटरचं काम करतोय. आता काही जण काय म्हणतात मी चांगलं काम करतोय माझं बरं चाललंय. पण गावाच्या पलीकडे तालुका असतो, तालुक्याच्या पलीकडे जिल्हा असतो, जिल्ह्याच्या पलीकडे मुंबई असते, मुंबईच्या पलीकडे दिल्ली असते. असते की नसते? आणि घराच्या पलीकडं, कपड्यांच्या पलीकडं, मोटरसायकलच्या पलीकडं, संसाराच्या पलीकडं मान, इज्जत, सन्मान असतो की नसतो? असतो की नाही? राजसत्ता आणि राजपाट हा मागून मिळत नसतो, तर तो नेहमीच हिसकावून घ्यायचा असतो. हे कुणी सांगितलं? बाबासाहेबांनी सांगितलं. बाबासाहेबांनी काय सांगितलं तुम्हाला? तुम्हाला राज्यकर्ती जमात बनायचंय, शासनकर्ती जमात बनायचंय. काय बोललो तुम्ही? आम्ही मागत करती जमात. त्या बाबांनी सांगितलं तुमचा आमदार बनला पाहिजे. अरे गावच्या ग्रामपंचायतीत तुमच्या आमच्या हिताचा कायदा लिहिला जात नाही. जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेमध्ये तुमच्या आमच्या आरक्षणाचा कायदा लिहिला जात नाही. तुमच्या आमच्या आरक्षणाचा कायदा मुंबईमध्ये विधानसभेत लिहिला जातो आणि तिथं बोलायला एकही माणूस नाही. मग आमदार झाला पाहिजे की नाही झाला पाहिजे तुमचा आमचा? ज्या मुंबईच्या विधानसभेमध्ये तिजोरी ठेवली गेली त्या तिजोरीच्या चाव्या अजितदादा पवारांच्या कमरेला आहेत. तो अजितदादा पवार तुम्हाला कशाला देईल हॉस्टेल, वसतिगृह? आता इथं ओबीसीच्या 18 पगड जातीची माणसं आहेत. मला कुठल्या जिल्ह्याच्या ठिकाणी ओबीसीच्या पोरांना अथवा पोरींना वसतिगृह दिलंय त्या जिल्ह्याचं नाव सांगा. महाराष्ट्रामध्ये एक जिल्हा असा सांगा की ज्या जिल्ह्याच्या ठिकाणी ओबीसी विजयंती लोकांना, त्यांच्या मुलांना अथवा मुलीला एक हॉस्टेल शासनानं बांधलंय. असा एखादा जिल्हा मला हात वर करून सांगा. दिलंय? वसतिगृह दिलंय? हॉस्टेल दिले? तुमच्या महाज्योतीला पैसे मिळतात? बर, तुमचा जो काही व्यवसाय आहे छोटा मोठा, कारू नारू, बलुतेदार, आलुतेदार, भटक्या विमुक्त जाती जमाती, तुमच्या व्यवसायाला एखादी 2-2.5 लाख रुपयाची योजना दिली का? बर, काल परवा पूर आला होता किंवा दुष्काळ पडतो किंवा एखादी नापिकी होती, डाळिंबाची वाढ जाती किंवा अजून काय होतं,
तर त्या शेतकऱ्याला सातबारावर थोडेफार पैसे मिळतात की नाही? माझ्या बलुतेदार अलुतेदार बांधवांच्या नावावर सातबारा नाही. त्यांना तुम्ही कोणती मदत दिली? या सगळ्या गोष्टींचा प्रश्न इथल्या सत्ताधाऱ्यांना लागेल. आता फुले शाहू आंबेडकर परत जन्माला येणार नाहीत. आता तुम्हाला तुमच्या लेकरा बाळांसाठी रस्त्यावर उतरावं लागेल. हे बघा, नवनाथ आबा, बळीराम तात्या, आम्ही सगळी मंडळी, इथं काम करणारी मंडळी 500 माणसं असली तरी आम्ही आरडून वरडूनच बोलतोय. 50,000 माणसं असली तरी आम्ही आरडून वरडूनच बोलतोय. हा विद्रोह आहे, विद्रोह. बरोबर आहे का चुकीचं आहे? मी आमदाराचं पोरगा असतो तर आरडून वरडून बोललो असतो का? माझ्यावर कोणाचा प्रभाव असता तर हे बोललो असतो का? आम्ही आज गेवराई मध्ये, उमापूर मध्ये, गेवराई तालुक्यामध्ये निश्चित परिवर्तन घडणार आहे. ओबीसी बांधव जागे राहणार आहे. 500 रुपयाला मती काहीच नाही बरं का? उमेदवार घोषित करायचा, पंचायतीचे उमेदवार. आणि हे बघा, याच्या पलीकडे जाऊन सांगतो, ओबीसीच्या रिझर्वेशन वरती माणसं उभी राहणारच आहे. पण आता आम्ही काय ठरवलंय? आता ओपनच्या जागेवर ओबीसी उभा राहणार आहे. आणि आम्ही जे प्रचाराला जाणार आहे ते ओबीसीच्या जागेवर नाही, ओपनच्या जागेवर जो ओबीसीचा माईचा लाल निवडणुकीला उभा राहतोय त्याच्या प्रचाराला आम्ही जाणार आहोत. आमचं आरक्षण घालवलं तुम्ही, आमदार खासदार केलं तुम्हाला. महाराष्ट्रातले 200 कारखाने कुणाच्या मालकीच्यात काढा, शिक्षण संस्था कुणाच्या मालकीच्यात काढा, उपजाऊ जमिनी कुणाच्या मालकीच्यात काढा. म्हणून बाबांनो, तुम्हाला आम्हाला एकत्र यावं लागेल. ओबीसीची वज्रमूठ बांधावी लागेल. गावात पंगत बसते की नाही? भंडारा असतो की नाही गावात? उरूस असतो की नाही? बरं, गावात एखादं लग्न असतं की नाही? लग्नामध्ये बसलेली पंगत बसलेली असते की नाही? एक वाढप्या असतो माहिती का? वाढप्या. आणि एक त्याच्या पुढे एक माणूस चांगला, एक चांगला गावचा कारभारी. तो काय म्हणतो? हे ह्याला वाढ रे, त्याला वाढ रे, त्याला वाढ रे म्हणतो की नाही? म्हणतो की नाही? पंक्तीला बसलेल्या शेवटच्या माणसापर्यंत जोपर्यंत वाढपी पोचत नाही, जोपर्यंत भात पोचत नाही, जोपर्यंत सुग्रास अशी कळी पोचत नाही, शिरा पोचत नाही, लापशी पोचत नाही, कोशिंबीर पोचत नाही, तोपर्यंत आपण जय हरे विठ्ठल म्हणतो का? म्हणतो का? खायला चालू करतो का? काय विचार करतो तुम्ही? आम्ही गावातली माणसं सगळ्या माणसांपर्यंत सुग्रास असा स्वयंपाक जोपर्यंत वाढप्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत तुम्ही आम्ही जय हरी विठ्ठल म्हणत नाही. देशाला स्वातंत्र्य मिळालं, महाराष्ट्र निर्माण झाला, ज्यांच्या हातामध्ये आपण सत्ता दिली, ज्यांना तुम्ही आम्ही वाढप्या बनवलं, या वाढप्यानी काय केलं? या वाढप्यानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुग्रास असा बनवलेला स्वयंपाक, लोकशाहीचा स्वयंपाक या वाढप्याने पाहुण्या रावळ्यांना वाढला, भाऊ बंदकीला वाढला. एखादा कारखाना पाहुण्या रावळ्याला दिला, एखादी सूतगिरणी पाहुण्या रावळ्याला दिली, एखादी शिक्षण संस्था पाहुण्या रावळ्याला दिली. आणि तुम्हाला काही द्यायची वेळ आली, हे धनगराचं आहे, हे माळ्याचं आहे, हे वंजाऱ्याचं आहे, हे बलुत्याचं आहे, हे आलुत्याचं आहे, हे दलिताचं आहे. गाव वगाड्यामध्ये 18 पगड जातीच्या माणसांच्या तोंडाला पानं पुसण्याची कामं या आपल्या स्वतंत्र भारत देशामध्ये आज फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांची गरज आहे, समतेच्या तत्वाची गरज आहे. गाव वगड्यातल्या 18 पगड जातीची भाषा बोलणाऱ्या माणसाची गरज आहे. कुठल्या कारखानदाराची गरज नाही, कुठल्या वतनदाराची गरज नाही, कुठल्या जागीरदाराची गरज नाही. अरे हे माणसं कशाला घाबरतात माहितीये का? पूर्वी राजा राजा राणीच्या पोटी जन्माला यायचा, आता राजा मतपेटीतनं जन्माला येतोय. गाव वगाड्यातल्या ओबीसीच्या 18 पगड जातीच्या दीनदलिताच्या माणसांना माझं सांगणं आहे, मतपेटीतनं यांना उत्तर द्या. ही माणसं तुमच्या घरामध्ये तुमच्या पाया पडत नाही, जर आली तर आमचं नाव दुसरं. बरोबर आहे का चुकीचं आहे? झालं, आमच्या बाप झालेली 4 पिढ्यांनी तुम्हाला आमदार केलं, खासदार केलं, कारखानदार केलं.
आमच्या बी घरातलं एखादं कवडं किरडं पोरग त्यांना बांड पोरग ज्याला संविधान कळतं, ज्याने थोडाफार अभ्यास केलाय, त्या पोराला तुम्ही आमदार होऊ देचाल? होऊ देत नाहीत. म्हणून गावगडातल्या 18 पगड जातीच्या लोकांनी एकत्रित यायचंय आणि आज खंडोबाच्या साक्षीने तळे भंडार उचललाय. ओबीसीच्या एकजुटीच्या अनाभागात तुम्ही आम्ही घेतलंय. आरक्षण तर तुम्हाला मिळेलच, पण मान सन्मान इज्जत आमदार खासदार वतनदार तुमच्या आमच्या पोरांनी एखाद्या स्कॉर्पिओ गाडीतनं फिरावं असं वाटत नाही. बाबांनो खूप काही बोलता येण्यासारखं आहे, बोलता येण्यासारखं आहे. माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी खूप बोललेला आहे. उद्या बीडला वाजत गाजत कसं यायचंय? वाजत गाजत. कुठलं मैदान आहे? चंपावती मैदान, बरोबर का? बीड जिल्ह्याला ओबीसी म्हणजे काय? संभाजी महाराज मैदानावरती छत्रपती संभाजी महाराजांच्या नावानं जे मैदान ओळखलं जातं, त्या मैदानावरती गावातल्या पाहुण्याला रावळ्याला आपल्या गावगड्यातल्या ओबीसी बांधवाला आता जाती जातीत भांडायची वेळ नाही. आता पातीसाठी भांडायची वेळ आहे, गावासाठी भांडायची वेळ आहे. म्हणून गावगड्यातल्या सगळ्या लोकांना माझं सांगणं आहे, उद्या गाजत गाजत बीडला यावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो. आणि माझं आणि ऐका, आपल्या शेजारी बोदेगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर इथं ओबीसींचा मेळावा 1 तारखेला म्हणजे 1 नोव्हेंबरला आपल्या बाजूला ओबीसींचा एल्गार मेळावा होणार आहे. 1 तारखेला उद्या यायचं बीडमध्ये आणि 1 तारखेला यायचं बोदेगावला. हे मी तुम्हाला आव्हान करतो आणि माझा लांबलेला मनोगत थांबवतो. धन्यवाद. जय हिंद.